लॉग इन करा मुंबईतक.in वर। नुकताच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेत। मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होणारे काही पहिलेच नेते नाहीत। याआधी सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर असे आरोप झालेत, जसं की एकनाथ खडसे असू देत किंवा छगन भुजबळ। पण नेमकं हे मनी लॉन्ड्रिंग म्हणजे असतं काय? मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय केलं जातं आणि या मनी लॉन्ड्रिंग संदर्भात कारवाई काय केली जाते, त्याच्यात काय काय तरतुदी आहेत, याच सगळ्या संदर्भातली माहिती आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। खराब झालेले कपडे आपण लॉन्ड्रीमध्ये टाकतो आणि लॉन्ड्रीमधून हेच खराब कपडे स्वच्छ करून आपल्याला मिळतात। मनी लॉन्ड्रिंगची सुद्धा साध्या सोप्या सरळ भाषेत अशीच काहीशी व्याख्या आहे। काळा पैसा, बेकायदेशीररित्या मिळवलेला पैसा व्हाईट करून घेणं। अर्थात या कामासाठी कुठलं वॉशिंग मशीन नसतं, पण अनेक मार्ग असतात ज्या माध्यमातून ब्लॅक मनी व्हाईट केला जातो आणि याच प्रोसेसला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। लाच घेऊन, तस्करीमधून, दहशतवादातून, कोणाची फसवणूक करून अशा वेगवेगळ्या मार्गांनी हे असे प्रकारचे ब्लॅक मनी घेतले जातात, पैसे उकळले जातात किंवा अशा प्रकारचा ब्लॅक मनी एकंदरीतच असतो। पण हे सगळे मार्ग बेकायदेशीर असल्यामुळे याला आपण ब्लॅक मनी म्हणतो, जो कुठेही रेकॉर्डवर सुद्धा नसतो। पण हा पैसा खर्च करायचा असेल तर काळा पैसा तर थेट खर्च करता येणार नाही। मग काय? मग तो व्हाईट केला जातो। आता ब्लॅक मनी व्हाईट कसा केला जातो, म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग कसं केलं जातं ते पहा। ब्लॅक मनी व्हाईटमध्ये करण्यासाठी 3 टप्पे आहेत। एक म्हणजे प्लेसमेंट, दुसरा आहे लेअरिंग आणि तिसरा आहे इंटिग्रेशन। प्लेसमेंट म्हणजे काय की एखाद्याकडचा ब्लॅक मनी वेगवेगळ्या बँकेत किंवा कुठल्याही आर्थिक संस्था ज्या असतात अशा कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये जमा केला जातो। त्याच्यानंतर येतं लेअरिंग, म्हणजेच काय तर हा पैसा ए कडून बी कडे द्यायचा, बी कडून सी कडे द्यायचा, असा 10 वेळा तो इकडून तिकडे तिकडून इकडे पैशांचे व्यवहार केले जातात। म्हणजेच या पैशाचा ओरिजिनल सोर्सच लक्षात येऊ नये अशा पद्धतीने हा पैसा फिरवला जातो। जेव्हा कधीही या ब्लॅक मनीवरून चौकशी केली जाईल किंवा तपास होईल असं जर कधी झालं तर तेव्हा हा पैसा इतक्या वेळेला इथून तिथे फिरवलेला असतो की अधिकाऱ्यांनाही त्याचा खरा सोर्स समजूच नये, म्हणून असं सगळं केलं जातं। याच्यानंतर येतो टप्पा तो इंटिग्रेशनचा। आता या पैशांचा जेव्हा ओरिजिनल सोर्सच कळत नाही अशा पद्धतीने सगळी व्यवस्था केली जाते, तेव्हा हा पैसा खर्च करायला मोकळा होतो। म्हणजेच ब्लॅक मनी पुन्हा अर्थव्यवस्थेत मार्केटमध्ये आणला जातो, म्हणजेच यातून आणखी संपत्ती खरेदी केली जाते। एकंदरीतच बँकांसारख्या आर्थिक संस्थांमध्ये पैसे डिपॉझिट केले जातात, मग तो पैसा इतका फिरवला जातो की त्याचा ओरिजिनल सोर्स कळू दिला जात नाही आणि मग त्या पैशांनी पुढची खरेदी केली जाते। तो पैसा पुन्हा एकदा बाजारात येतो। बऱ्याचदा हा काळा पैसा अशाच मार्गाने व्हाईट केला जातो। या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही बऱ्याचदा शेल कंपन्या ही सुद्धा एक टर्म किंवा हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकला असेल। शेल कंपन्या म्हणजे काय की एखादी कंपनी कागदोपत्री सुरू करायची, वास्तवात अशी खरी कुठली कंपनीच नसते, या कंपनीचं कुठलं उत्पादन सुद्धा नसतं। या शेल कंपनीच्या नावावर कर्ज घेतलं जातं, बॅलन्स शीटमध्ये देवाणघेवाणीचे व्यवहार दाखवले जातात, टॅक्समधून सुद्धा सूट मिळवली जाते आणि अशा मार्फतही काळा पैसा हा कमवला जातो। एकनाथ खडसेंचे जावई यांच्यावरही मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झालेत। त्यातही ईडीच्या तपासात शेल कंपन्या असल्याचं समोर आलेलं। त्यामुळे या शेल कंपन्या नेमक्या कशा असतात ते उदाहरणाने सुद्धा समजून घ्या। MIDC जमिनीच्या खरेदीसाठी पैसे कुठून आणले असा प्रश्न जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी खडसेंचे जावई गिरीश चौधरींना विचारला, तेव्हा चौधरींनी सांगितलं की बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून त्यांनी कर्ज घेतलेलं। ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीची बॅलन्स शीट तपासली, तेव्हा समोर आलं की जेव्हा हा सगळा व्यवहार झाला होता किंवा हा जो कथित घोटाळा झाला होता त्याच दरम्यान 2014, 15 आणि 16 मध्ये या कंपनीचं कुठलंच उत्पादन झालं नाहीये। मग अशा परिस्थितीत चौधरींना 2 कोटींचं कर्ज ही कंपनी कशी काय देईल हा संशय ईडीला आला। पुढे जाऊन ईडीच्या तपासात आणखी एक गोष्ट समोर आली की या बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीला काही वेगवेगळ्या कंपन्यांकडून सुद्धा पैसे मिळालेले आणि ते पैसे त्यांनी गिरीश चौधरींना पाठवले। ज्या कंपन्यांकडून बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीला पैसे मिळाले त्या कंपन्यांना जेव्हा ईडीने समन्स पाठवला तेव्हा ते समन्स परत आले, कारण या कंपन्यांचे सगळे पत्ते हे खोटे निघाले। बेंचमार्क कंपनीचाही पत्ता सांगितल्याप्रमाणे नव्हता। ज्या कंपन्यांनी बेंचमार्क कंपनीला पैसे दिलेले त्या सगळ्यांचे संचालक सुद्धा एकच असल्याचं समोर आलं। त्यामुळेच या सगळ्या कंपन्या बोगस असल्याचं उघडकीस आलं, ज्याला शेल कंपन्या असं सुद्धा म्हणतात। याच बोगस कंपन्यांद्वारे पैसा फिरवण्यात आला आणि तो पुन्हा गिरीश चौधरींकडेच आला आणि म्हणूनच या प्रकरणात गिरीश चौधरींविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस सुद्धा दाखल करण्यात आली।
आता काळा पैसा व्हाईट कसा केला जातो, मनी लॉन्ड्रिंग कसं केलं जातं ते तर आपण पाहिलं, पण याच्यावर कारवाया कशा होतात, कुठल्या यंत्रणा या सगळ्या तपासात असतात ते सगळं पहा. खरं तर काळा पैसा मिळवणारा आणि तो व्हाईट करणारा या सगळ्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रोसेसमध्ये मदत करणारी व्यक्ती ही दोषी मानली जाते. या प्रकरणांचा न्यायनिवाडा कसा होतो तर 2002 मध्ये PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सगळ्यात पहिले आला. त्यानंतर कालांतराने त्याच्यात 2009 मध्ये अशा वेगवेगळ्या वर्षी अनेक सुधारणा सुद्धा करण्यात आल्या, अमेंडमेंट्स करण्यात आल्या. या ॲक्ट अंतर्गत काळा पैसा व्हाईट करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या ॲक्टच्या सेक्शन 4 नुसार काळा पैसा व्हाईट करण्याचा आरोप जर सिद्ध झाला तर 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास किंवा 5 लाखांचा दंड सुद्धा आकारला जातो. शिवाय या प्रकरणात संपत्ती जप्त सुद्धा केली जाते. आता यंत्रणा कुठल्या असतात तर भारतात ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्याच्यानंतर CBI येतं, मग NCB, सेबी अशा वेगवेगळ्या यंत्रणा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात तपास करू शकतात. या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवण्याचा, चौकशीसाठी समन्स बजावण्याचा, त्याच्यानंतर संपत्ती पाहण्याचा, त्याच्यावर छापा टाकण्याचा, जप्त करण्याचा, शिवाय दोषीला किंवा आरोपीला सुद्धा अटक करण्याचा सुद्धा अधिकार असतो. मनी लॉन्ड्रिंग संदर्भातली प्रकरणं ही स्पेशल कोर्टात सुद्धा त्याची सुनावणी केली जाते, ज्याला PML कोर्ट सुद्धा म्हणतात. याच्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करण्यासाठी G7 समिटने 1989 मध्ये FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सची सुद्धा स्थापना केली होती, जी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मनी लॉन्ड्रिंग संदर्भातले तपास करत असते. तर मनी लॉन्ड्रिंग नेमकं काय असतं हा सांगण्याचा आमचा प्रयत्न होता, पण तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. अजूनही काही संभ्रम असेल आणि माहिती तुम्हाला सविस्तर कुठे वाचायची असेल तर mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. तिथे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं जर विश्लेषण तुम्हाला कुठे पाहायचं असेल तर त्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबई तकच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. लॉग इन करा mumbaitak.in वर.